उन्हाळ्यातले 5 आजार. आता हा आपला तिसरा व्हिडिओ आहे उन्हाळ्याच्या सीरीजमधला. उन्हाळ्यातले 5 महत्त्वाचे आजार हे सगळ्या पॅरेंट्सला मी सांगणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपला यूट्यूबवरील बालरोग तज्ज्ञ. उन्हाळा आला म्हणजे माझ्या ओपीडीमध्ये एकाच आजाराचा पॅटर्न दिसतो. 10 मुले आले ना, त्यापैकी 5 मुलांना हेच आजार असतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यातले टॉप 5 आजार कोणते आणि ते कसे ओळखायचे, कसे टाळायचे आणि या घरच्या घरी तुम्हाला काय उपचार करता येईल. पण एक सांगतो, आजार नंबर 4 आणि 5 बहुतेक पॅरेंट्स सिरियसली घेत नाहीत आणि इथंच चूक होती. तर चला बघूया आज हे 5 आजार कोणते. आजार नंबर 1, उलट्या जुलाब होणे. नंबर 1 चा आजार उलट्या जुलाब. हा उन्हाळ्यातला किंग ऑफ द डिसीज आहे. का होतो? उन्हाळ्यात बॅक्टेरिया आणि व्हायरसेस दुप्पट वेगाने वाढतात. बाहेरचं खाणं, दूषित पाणी, न धुतलेली फळं हे सगळं याचं कारण असतं. कसं ओळखायचं? मूल अचानक उलट्या करायला लागतं, पातळ जुलाब होतात, पोट दुखतं, दिवसातून 4 ते 5 वेळा असं उलट्या होतात, शी होती, पोट दुखतं, भूक मंदावते. काय घरगुती उपचार करणार? सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ORS. ORS हे आजारावरील सर्वात पॉवरफुल मेडिसिन आहे. कसं तयार करायचं? 1 लिटर पाणी उकळून थंड करून घ्या. त्यात 1 ORSचं 1 लिटरचं सॅचेट टाका, मिसळा आणि प्रत्येक उलटी जुलाबानंतर मुलांना थोडं चमच्याने देत राहा. आणि खाणे बंद करू नका. हे सगळ्यात मोठं मिथ आहे. मुलांना खिचडी, मुगाची डाळ, केळ, दही-भात हे सगळं देत जा. कधी डॉक्टरांकडे जायचंय तुम्हाला? 6 तास मुलांनी लघवीच केली नाही, रक्ताची संडास झाली, सतत उलट्या होताय, ORS पण पाणी पोटात टिकत नाहीये आणि मुलगा तुमचा फार सुस्त वाटतोय, तर लगेच डॉक्टरांकडे जा. आजार नंबर 2, व्हायरल फीवर. नंबर 2चा आजार आहे व्हायरल फीवर. उन्हाळ्यात ताप येतो. हो, उन्हाळ्यात पण व्हायरल फीवर होतो. बरेच पॅरेंट्सला वाटतं, की व्हायरल फीवर हा फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्येच होतो. पण एसीमधून बाहेर, बाहेरून एसीमध्ये हा सडन टेम्परेचर चेंज व्हायरसला परफेक्ट संधी देतो. मग कसं ओळखायचं व्हायरल फीवर? ताप येतो, साधारण 100 ते 103 मध्ये ताप असतो. अंग दुखतं, डोकं दुखतं, नाक वाहतं, घसा दुखतो, मुलं चिडचिड करायला लागतात. काय घरगुती उपचार करणार? भरपूर पाणी द्या, द्रव्य पदार्थ द्या, पॅरासिटामॉल वजनानुसार योग्य डोसमध्ये द्या, कोमट पाण्याने अंग पुसून घ्या आणि आराम, रेस्ट हा सर्वात इम्पॉर्टंट व्हायरल फीवरसाठी उपचार आहे. डॉक्टरांकडे कधी जायचे तुम्हाला? 3 दिवसाच्या वर ताप चढलाय, 103च्या वर ताप जातोय, मुलाला रॅश आली आहे, तर लगेच डॉक्टरांकडे जा. आजार नंबर 3, घामोळ्या येणे, पिकली हिट्स, स्किनचे इन्फेक्शन. नंबर 3, घामोळ्या हा आजार दिसायला छोटा वाटतो, पण मुलांना खूप त्रास देतो. का बरं? घाम त्वचेच्या पोर्समध्ये अडकतो. लहान मुलांना लार पुरळ उठतात, मुलं खाजवतात आणि मग काय बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि मग बॉईल्स होतात, फोड येतात. त्याला काय घरगुती उपचार करणार? दिवसातून 2 वेळा अंघोळ घाला. कोमट पाण्याने अंघोळीनंतर शरीर पूर्णपणे कोरडं करा. सुती लूज कपडे घाला. कॅलॅमन लोशन तुम्ही खाज आली तर त्याला लावू शकता. आणि गोल्डन रूल, मुलांची नखं कापून छोटी ठेवा. आजार नंबर 4, हीट स्ट्रोक, उष्माघात. हा आजार बहुतेक पॅरेंट्स सिरियसली घेत नाही. पण हीट स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर डिटेलमध्ये सांगितलं आहे. आम्ही तुम्हाला हीट HEAT हा फॉर्म्युला दिला आहे. टाळण्यासाठी शेड SHADE हा फॉर्म्युला दिला आहे. कूल डाऊन म्हणजे फर्स्ट एड काय केलं पाहिजे ट्रीटमेंटसाठी हे तुम्हाला मी सांगितलं आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये याची मी लिंक टाकून ठेवतो. पण एक आज छोटंसं तुम्हाला क्विक रिकॅप हे द्यायचं देतो. 104 पेक्षा जास्त ताप आलाय, घाम बंद झालाय, मुलगा कन्फ्यूज आहे, हे 3 साईन दिसले तर एकही सेकंद वाया घालू नका. हा हीट स्ट्रोक सिरियस आणि लाईफ थ्रेटनिंग ठरू शकतो. आजार नंबर 5, डोळे येणं, कंजंक्टिव्हायटिस. यस, हा आजार पॅरेंट्स सगळ्यात जास्त इग्नोर करतात. पण कंजंक्टिव्हायटिस एक्स्ट्रीमली कॉन्टेजियस डिसीज आहे. एका मुलाकडून पूर्ण कुटुंबाला पसरतो. कसं ओळखायचं? डोळे लाल होतात, पाणी येतं, चिगट डिस्चार्ज येतो, सकाळी डोळे चिकटलेले असतात. काय घरगुती उपचार करणार तुम्ही? स्वच्छ कपड्याने थंड पाण्याने भिजवून डोळे हळूवार पुसा. दिवसात 3-4 वेळा धुवून काढा डोळे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, स्प्रेड रोखा. मुलांचा रुमाल, उशी, टॉवेल कोणतेही वापरायची त्याची वस्तू नाही. हात वारंवार धुवा. कधी डॉक्टरकडे जायचं आहे तुम्हाला? डोळ्यात दुखतंय,
डोळ्याला त्रास होते, 3 ते 4 दिवस झाले काहीच बरं वाटत नाही, तर लगेच डॉक्टरांकडे जा. स्वतःहून कोणताही ड्रॉप्स मनानं टाकू नका. आता मी तुम्हाला एक बोनस सगळ्या पॅरेंट्सला टिप देणार आहे. वॉश फॉर्म्युला, आज परत एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे. या सगळ्या 5,000मध्ये एक कॉमन थ्रेड आहे, ती म्हणजे हायजीन, स्वच्छता, हात धुणं. तर वॉश फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू म्हणजे वॉटर आणि सोपने हात धुवायचे, नुसते पाण्याने नाही. ए, WASH नाही ना, तर ए आफ्टर टॉयलेट, शौचालयानंतर हात साबण आणि पाण्याने धुवायचे. स्टार्ट, एस फॉर स्टार्ट ऑफ मील, जेवणापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवायचे. एच, होम कमिंग, बाहेरून आल्यानंतर परत हात स्वच्छ धुवायचे साबणाने. ही एक सवय अनेक आजारापासून तुम्हाला दूर करू शकते, तुमचे आजार टाळू शकते. तर एकदम शॉर्टमध्ये परत एकदा मी रिकॅप करतो. आपले आजचे कॉमन आजार, उन्हाळ्यातले 5 टॉप आजार. उलट्या, जुलाब, ORS द्या, हलकं खाणं चालू ठेवा. व्हायरल फीवर, पाणी, पॅरास्टामॉल, आराम द्या मुलांना. घामोळ्या, 2 वेळा अंघोळ, कॅलामेन लोशन गरज पडली तर लावू शकता. हीट स्ट्रोक, 104 पेक्षा जास्त ताप आहे, घाम बंद झाला आहे, इमर्जन्सी आहे. डोळे येणं, स्वच्छता आणि शेअर करू नका आपल्या पर्सनल बिलॉंगिंग्स बाकी घरामध्ये. आणि आपण एक वॉश नावाचा फॉर्म्युला पण हात धुण्याबद्दल आज बघितला आहे. तर पॅरेंट्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ सेव्ह करा, तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या मुलाला उन्हाळ्यात कोणता आजार सर्वात जास्त होतो, मला सांगा. मी त्यावर स्पेशल व्हिडिओ पण बनवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सनस्क्रीनबद्दल, मुलांना का लावायचं, कोणतं लावायचं, कसं लावायचं आणि किती लावायचं, आणि एक सिक्रेट तुमच्या फोनमध्ये आहे जो UV इंडेक्स आहे, तो कसा चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ मिस करू नका. चला, टेक केअर, बाय बाय.